महापालिका डिक्लेअर झाल्यानंतर क्लास 3 चे लोक भरती झाले, क्लास 2 चे भरती झाले, 82 जागा भरली, 41 जागा भरली. सफाई कामगारांची 600 जागा होती, एक सुद्धा भरली नाही. सफाई विभागामधली जागा एक भरली का लातूर महानगरपालिकेने? नाही भरली. 2011चा विषय होता, त्यामध्ये भरले नाही. आता जेवढे कर्मचारी. नमस्कार, विक्रांत शंके, महाराष्ट्र जीवन न्यूजमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी आहे आता लातूर शहराच्या महानगरपालिकेच्या सभाच्या प्रिमायसेसमध्ये मी आहे. आपल्यासोबत या ठिकाणी सज्जाद सर आहेत, शेख सज्जाद सर, जे मागच्या अनेक वर्षापासून जे सफाई कर्मचारी आहेत त्यांच्यासोबत आपण काम करताय. सर, आज आपण महापौरांना भेटलात, नेमकी काय मागणी होती आणि सध्या काय प्रश्न घेऊन आपण महापौरांना भेटलात? सर, आम्ही मागील शासनाने आणि आयोगाने 1/16 पासून 7व्या आयोगाचे लागू केलेलं आहे. त्याचप्रमाणे 7व्या वेतनाची रक्कम आहे ती काही पगारीमध्ये ॲड झालेली आहे आणि ज्यांची आज 1/16 ते आज 2026 पर्यंत जी कर्मचाऱ्याची सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची थकीत रक्कम आहे त्या रकमेबद्दल आम्ही अनेक वेळा विनंती निवेदन दिलेले आहे, परंतु फक्त त्यांनी आश्वासनच देत राहिले. पण अद्यापर्यंत कर्मचाऱ्याच्या 7व्या वेतनाबद्दल काहीच विचार झाला नाही. यापूर्वी काही कर्मचाऱ्यांनी औरंगाबाद हायकोर्टामध्ये सुद्धा रिट पिटिशन दाखल केला होता. मग त्या रिट पिटिशनमध्ये हायकोर्टाने सुद्धा लातूर महानगरपालिका आयुक्त यांना म्हणले की बाबा 12 हप्त्यामध्ये त्यांच्या 7व्या वेतनाची थकीत रक्कम आहे, 12 हप्त्यामध्ये अदा करा, असं सुद्धा त्या हायकोर्टाने यांना आदेश दिलेले आहेत. ह्या सर्व गोष्टीचा आम्ही त्यांना निवेदन देऊन विनंती केलेली आहे. ह्यापूर्वी 4/6/2026ला आम्ही माननीय आयुक्त साहेबांना भेटून विनंती केली असता माननीय आयुक्त साहेबाचंही मत होतं की आम्हाला 15 दिवस वेळ द्या आणि 15 दिवस वेळामध्ये आम्ही 7व्या वेतनाची ती थकीत रक्कम आहे ती देऊ असं म्हणले होते. तर आज 15 दिवस पूर्ण संपले असता परत आम्ही लातूर महानगरपालिका आयुक्त मॅडमला आल्यावर भेटायला आयुक्त मॅडम सध्याला नाहीत. त्यानंतर आम्ही महापौर यांनाही भेटून त्यांनाही निवेदन देऊन त्यांनाही विनंती केलेली आहे की आमच्या 7व्या वेतनाची जी थकीत रक्कम आहे ती लवकरात लवकर, कारण की ह्या सफाई कामगार असतील, सेवानिवृत्त कर्मचारी असतील तर त्यांचे गोळी औषध न मिळाल्याने त्यांचा काही मृत्यू झालेला आहे. सध्याची परिस्थिती या हप्त्यामध्ये सेवानिवृत्त कर्मचारी 4 महिने झाले, कारण की त्यांना गोळी औषध किंवा जेवण वेळेवर नसल्याने ही परिस्थिती आहे कर्मचारी. प्रशासनाकडून वारंवार तुम्हाला तारखा मिळत आहेत, आज सुद्धा तुम्हाला 15 दिवसांनी या ठिकाणी. यापूर्वी आम्हाला 15 दिवसाचा वेळ मागितला, नंतर आज पण सुद्धा म्हणत आहे की आम्हाला परत वेळ द्या. तर आता ही परत वेळ आणि तारीख पे तारीख चालू आहे. बरं, मग आपण काय वेळ दिलात? म्हणजे आता तुम्ही सगळे लवकरात लवकर कर्मचाऱ्याचं देव. काय लोक मेले, काय लोक जिवंत आहेत, त्याचं आहे ते बी द्या. मला माझा प्रश्न आहे की तुम्हाला माहीत आहे की महानगरपालिका प्रशासन जितक्या संवेदनशीलपणाने हा प्रश्न हाताळायला पाहिजे तितकं हाताळत नाही. तर आज ज्यावेळेस तुम्ही आलात तर परत वेळ का दिला, हा माझा प्रश्न आहे. तुम्हाला समाधानी? लातूर महानगरपालिकाचे अधिकारी असतील किंवा कर्मचारी असतील त्यांना ह्या लोकांशी काही देणं नाही. त्यांचं सध्याचं परिस्थिती चांगली आहे, त्यांच्याकडे पैसा आहे, ती स्वतः चांगलं जगतात अशी परिस्थिती आहे. पण ह्या लोकांच्याकडं त्यांचं लक्षच नाही आहे कर्मचाऱ्यावर, सेवानिवृत्त कर्मचाऱ्याकडे नाही किंवा सफाई विभागामध्ये नाही. ती लोक कसे जगतात? 2-2, 3-3 महिने त्या लोकांची पगारीसुद्धा नाहीत. बरं, येणाऱ्या काळात आता 15 दिवसाच्या नंतर ज्यावेळेस तुम्हाला आणखी एक तारीख मिळणार आहे, त्या दिवशी समजा मिळाली तर मग काय करणार? तर सध्या तर आम्ही महापौराला आणि पूर्ण ह्यांना अधिकाऱ्याला आयुक्त साहेबांना सहाय्यक आयुक्ताला दिले पत्र की 23 तारखेपर्यंत आमचा विचार व्हायला पाहिजे, अशाही कंटिन्यूमध्ये आम्ही त्यांना विनंती केलेली आहे. नाही दिल्यास आम्ही लातूर महानगरपालिका कार्यालयासमोर आम्ही समजा कर्मचारी असतील, सेवानिवृत्त कर्मचारी असतील, उपोषण बसण्याचाही निर्णय घेतलेला आहे. तरी ह्या आणि अधिकाऱ्यांना आणि महापौर यांना म्हणलेलं आहे की आपण स्वतः पाठपुरावा केलो तर आमचं जे तुम्ही आश्वासन देत राहता फक्त त्याच्यामध्ये आमचं विषय 7व्या वेतन मिटणार नाही. महापौरांसोबत ज्यावेळेस तुमची चर्चा झाली त्यावेळेस काही अधिकाऱ्यांच्या वतीनं सांगितलेलं आहे की महानगरपालिकेच्या तिजोरीमध्ये खडखडाट आहे, GSTची रक्कम काहीतरी येणार आहे, त्या रकमेतून आम्ही तुमचं देऊ. ती त्यांचं काम आहे. ते आधी असंच कंटिन्यूमध्ये 10 वर्षांनी ते जी म्हणत आहेत हीच त्यांचं धोरण आहे की आमच्याकडे पैसा नाही, ही कंटिन्यूमध्ये तीच विषय आहे. आम्ही त्यांना म्हणलो की थोडं बी तुम्ही दिलो असतो तर आतापर्यंत हे प्रश्न आमचे थोडे करून निकाल लागले असते. पण त्यांनी त्याच्यामधून 1 रुपया त्या 7व्या वेतनाच्या थक्की म्हणून दिले नाही.
तर आपण पाहू शकता की या ठिकाणी जे सफाई कर्मचारी आहेत, ज्यांनी आयुष्यभर सेवानिवृत्त सफाई कर्मचारी आहे, ज्यांनी आयुष्यभर या ठिकाणी लातूरकरांची सेवा केली, मात्र लातूर शहर महानगरपालिका ही ज्यावेळेस त्यांचं थकीत वेतन देण्याची वेळ येते त्यावेळेस मात्र टाळाटाळ करताना दिसत आहे. तारीख पे तारीख जे आपण उपहासात्मक त्या ठिकाणी आपण पाहतो, तर महानगरपालिका ही तारीख पे तारीख लोकांना देत आहे. लोक आता अतिशय उद्विग्न झाले आहेत. जर 23 तारखेपर्यंत त्यांच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर त्यांच्या कुटुंबासह बेमुदत उपोषण ते महानगरपालिका कार्यालयामध्ये करणार आहेत, असा त्यांचा निर्धार या ठिकाणी ते व्यक्त करताना दिसतात. मी विक्रांत शंके, कॅमेरा पर्सन नागेशसह महाराष्ट्र जीवन न्यूजसाठी लातूर.